नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत एमपीएससीच्या इतिहासातील त्यांच्या प्रशासकीय कामातील सदस्यांची 2 पदे भरायची, त्यामध्ये एक तांत्रिक पद आहे. तर बघा, या पदे भरण्यासाठी त्यांनी जाहिरात त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती असू द्या तर ते प्रसिद्ध केलेले आहेत. त्याबाबत आपण सविस्तर माहिती या ठिकाणी बघणार आहोत. चला, जास्त वेळ न घेता आपण ही माहिती पाहूया. काय आहे 2 तांत्रिक पदे, सदस्याची 2 तांत्रिक पदे भरण्याकरता हे आपल्याला JR या ठिकाणी पाहायला मिळतोय. हे ऍडव्हर्टाइज पाहायला मिळते, जाहिरात क्रमांक 1/2026. बघा, आता यामध्ये 2 सदस्य, त्यामध्ये एक तांत्रिक पद आहे आणि धर्मावेतन आहे 2,01,300 रुपये. 2,01,300 रुपये एवढे वेतन या ठिकाणी भरवायचं आहे. आता याकरता अर्ज करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो 10 वर्षाचा तुम्हाला शासकीय कामामध्ये काम केल्याचा अनुभव लागतो असं मला वाटतं. तर यामध्ये बघा, सदस्य पदासाठी जो काही निर्णय त्यांनी दिलेला आहे, शासन निर्णय, मार्गदर्शक तत्वे वगैरे, ते आपण या ठिकाणी थोडक्यात पुढे पाहणार आहोत. त्यानंतर तांत्रिक सदस्य पदासाठी त्यासाठी सुद्धा एक निर्णय त्यांनी केलेला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष सदस्यांच्या नियुक्तीची मार्गदर्शक तत्वे निश्चित करणारा दिनांक 11 सप्टेंबर 2019 ला शासन निर्णय आला होता. तांत्रिक सदस्य वगैरे ते संकेतस्थळावरती उपलब्ध केले. आता याकरता अर्ज करण्यासाठी जो कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्याचा स्पष्ट उल्लेख करायचा आहे आणि इच्छुक उमेदवारांनी 11 सप्टेंबर 2019 या कालावधीमध्ये जोडपत्र अ मधील विहित नमुन्यामध्ये अत्यावश्यक जी काही डॉक्युमेंट असणार आहेत ते डॉक्युमेंट जोडून त्यामध्ये शासकीय सेवेतील कार्यरत निवृत्त अधिकाऱ्यांसाठी 10 वर्षाचा गोपनीय अहवाल, मूल्यांकन अहवालाच्या छायांकित प्रतीसह तुम्हाला डॉक्युमेंट जोडून तो अहवाल सादर करायचा आहे. आणि दिनांक 27 मे 2026 पर्यंत या ठिकाणी ही तारीख लक्षात ठेवा. 27 मे 2026 पर्यंत तुम्हाला अर्ज दाखल करायचे आहेत. ही सगळ्यात महत्वाची डेडलाईन आहे. आता अर्ज दाखल करण्याचा त्यांनी एक पत्ता दिलाय. सामान्य प्रशासन विभाग, 6वा मजला, मंत्रालय, हुतात्मा राजगुरू चौक, मादमकामा रोड, मार्ग, मुंबई 40,032 या नावाने तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. मुदतीनंतर जो अर्ज येईल त्याचा विचार केला जाणार नाही. ह्या तारखेच्या आतमध्ये जो अर्ज या ठिकाणी येईल तो अर्ज या ठिकाणी स्वीकारला जाणार आहे. आता यामध्ये जे काही नियुक्तीची मार्गदर्शक तत्वे या ठिकाणी त्यांनी दिलेली आहेत त्यामध्ये जे काही महत्वाचे पॉईंट आपण आहेत ते बघूया. बघा, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 315 नुसार जो काही महाराष्ट्र लोकसेवा आयोग गठीत करण्यात आलेला आहे त्या तरतुदीनुसार 316 कलम 316(1) नुसार लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष अन्य सदस्य राज्यपालांकडून नियुक्त केले जातील. हे आपण अभ्यासामध्ये पाहिलेलं आहे. मग यानुसार राज्यपाल महोदयांकडून लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. ही गोष्ट आपल्याला सगळ्यात महत्वाची माहिती आहे. फक्त हे कलम लक्षात ठेवा. उद्या न जाणो पुढे जाऊन जर तुम्हाला प्रश्न विचारला की कलम 316(1) काय आहे तर त्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला सांगितली. त्यानंतर प्रशासकीय सेवा तत्सम सेवेसाठी सुयोग्य उमेदवारांची निवड करणं हे त्यांना क्रमप्राप्त असते आणि निवड राज्य शासनाच्या शिफारशीचे मुख्य काम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून केले जाते. ही निवड जी काय करण्याचं काम आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांचं ते निवड करण्याचं काम आयोगाकडून केलं जातं. आणि यामध्ये आयोगाचे जे काही सदस्य असतात ते चारित्र्य संपन्न असावे, सुसंस्कृत असावेत, अनुभव संपन्न असावेत, निर्विवाद म्हणजे कुठेही त्यांचं गालबोट लागलेलं नसावा आणि उच्च विद्याभूषित असणे आवश्यक असते. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्या नियुक्तीबाबत मार्गदर्शक तत्वे या ठिकाणी दिलेली आहेत. सदर नवनिर्मित तांत्रिक सदस्य पदावरती निवड निकष निश्चित करण्याबाबतची ही विचारधीन होती आणि त्यामुळे शासन निर्णय या ठिकाणी त्यांनी काढलेला आहे. आता याकरता तुम्हाला सगळ्यात महत्वाचं जे काही तांत्रिक सदस्य आहे यांच्या नियुक्तीकरता जे निकष दिलेले आहेत ते शैक्षणिक अर्हतामध्ये बघा, सगळ्यात महत्वाचं तुमची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे. त्यानंतर कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक, डाटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक, ऑपरेशन्स, रिसर्च, सिस्टीम इंजिनिअरिंग किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठामधून पीएचडी केलेली असावी. कशामध्ये? टेक्निकल, कॉम्प्युटर आणि अॅनालिटिक फील्डमध्ये. आता त्याकरता हे तुमचं एक शैक्षणिक अर्हता झाली. त्यानंतर तुमचा अनुभव जो आहे तो एका क्षेत्रामध्ये डिसिजन मेकिंग रोलमध्ये किमान 10 वर्षाचा अनुभव असावा. त्यानंतर IT सिस्टीम डिझाईन अँड गव्हर्नन्स, त्यानंतर डाटा अॅनालिटिक, अल्गोरिदम डिझाईन,
नॉर्मलायझेशन मेथड, सायबर सिक्युरिटी, फार्म वर्क मध्ये तुमचा अनुभव असणे आवश्यक आहे. त्यानंतर पदावधी जो आहे तुमचा निवड झाल्यापासून 6 वर्ष किंवा वयाची 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत तुम्हाला काम करता येणार आहे आयोगामध्ये. त्यानंतर तुम्हाला कर्तव्य जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. परीक्षा मूल्यांकन प्रणाली आहे, तांत्रिक धोरण सुधारणा आहेत आणि IT गव्हर्नन्स आणि सिक्युरिटी मध्ये तुम्हाला या ठिकाणी कर्तव्य जबाबदाऱ्या असणार आहेत. वेतन भत्ते तुम्हाला आयोगाच्या सदस्यांना वेळोवेळी लागू केलेले जे काही वेतन भत्ते आहेत ते मिळणार आहेत. आणि पगार तर तुम्हाला मी पहिलं सांगितलेलं आहे. इतर सुविधा पदावर कार्यरत असेपर्यंत शासकीय निवासस्थान आणि शासकीय वाहन अनुज्ञा असणार आहे. गव्हर्नमेंटचं तुम्हाला सगळ्या सुविधा उपलब्ध होतील अशा पद्धतीनं. आणि तांत्रिक सदस्याच्या नियुक्तीची कारवाई 11 सप्टेंबर 2019 निश्चित केलेल्या कार्यपद्धतीनुसार असणार आहे. ही जाहिरात या ठिकाणी अशा पद्धतीनं 2 सदस्य निवड करता आलेली आहे. आपले कोणी बांधव या ठिकाणी असतील तर त्यांच्यापर्यंत ही पोहोचवा आणि त्यांना ही सुवर्ण संधी द्या. या ठिकाणी थांबतो, भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.